तर मुंबईकर पालिकेला दरवर्षी हजारो कोटी रुपयांचा टॅक्स भरतात खड्ड्यांमध्ये पडून आपले जीव गमावण्यासाठी की मुंबई महानगरपालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचे खिसे भरण्यासाठी। मुंबईत सलग 5 दिवसांपासून पाऊस पडतोय आणि नेहमीप्रमाणे आमची मुंबई पुन्हा एकदा खड्ड्यांच्या समुद्रात बुडाली आहे। नमस्कार, मी संदीप कसालकर आणि तुम्ही पाहतात भारत 24 तास। हे दृश्य पाहून तुमचाही संताप अनावर होईल। हा महामार्ग पहा, हा आहे विक्रोळी जोगेश्वरी लिंक रोड, मुंबईला जोडणारा हा मुख्य रस्ता आहे। पण आज या रस्त्याची अवस्था एखाद्या मृत्यूच्या सापासारखी झाली आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही स्पष्ट पाहू शकता, दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून खड्डे चुकवत रस्ता शोधावा लागतोय, तर चारचाकी, टेम्पो आणि मालवाहू वाहने साचलेल्या पाण्यात चाचपडत आहेत। येथे कधीही मोठा अपघात होऊ शकतो, पण पालिका प्रशासन मात्र अजूनही गाढ झोपेत आहे। सर्वोच्च न्यायालयाने आणि हायकोर्टाने वारंवार स्पष्ट केले आहे की नागरिकांना खड्डेमुक्त आणि सुरक्षित रस्ते देणं हा त्यांचा मूलभूत हक्क आहे। मुंबई महानगरपालिका कायदा 1888 च्या कलम 61 नुसार मुंबईतील रस्त्यांची देखभाल करणं आणि ते सुरक्षित ठेवणं ही पालिकेची अनिवार्य कायदेशीर जबाबदारी आहे। एवढंच नाही तर भारतीय न्याय संहितेच्या नियमानुसार रस्त्यांच्या खराब स्थितीमुळे जर एखाद्याचा अपघात झाला किंवा मृत्यू झाला तर संबंधित कंत्राटदार आणि पालिकेच्या अभियंत्यांवर गुन्हेगारी स्वरूपाचा निष्काळजीपणा म्हणजेच क्रिमिनल नेग्लिजन्स अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो। मग असे असूनही विक्रोळी जोगेश्वरी लिंक रोडवरील या जीवघेण्या खड्ड्यांकडे पालिका का दुर्लक्ष करते? कंत्राटदारांना वाचवण्यासाठी हा सगळा खेळ सुरू आहे का? गेल्या काही दिवसात याच पावसामुळे मुंबईत अनेक दुर्दैवी घटना घडल्या, निष्पाप लोकांचे बळी गेले, तरी रस्त्यांच्या दुरुस्तीकडे अद्याप पुरेसे लक्ष दिले जात नाहीये। स्थानिक नागरिकांनी, वाहन चालकांनी वारंवार ओरडून तक्रार करूनही बृहन्मुंबई महानगरपालिका ढिम्म हलत नाहीये। नागरिकांचा हा टॅक्सचा पैसा जातो कुठे? तर रस्त्यांवर खड्डेच पडणार होते तर पावसाळ्यापूर्वी केलेल्या कोट्यवधी रुपयांचा रोड प्री मान्सून कामांच्या दाव्यांचे काय झाले? तो पैसा कोणाच्या खिशात गेला? या रस्त्यावरील खड्डे लवकरात लवकर बुजवले गेले पाहिजेत। जर ते कोणताही अपघात झाला तर त्याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे आम्ही जाहीर करू, कारण मुंबईकरांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार कुणालाही दिलेला नाही।